नमस्कार, माझं नाव पालवी कदम, म्हणजेच सारं काही तुझ्यासाठी ह्यातली चारू. तुझी निवड कशी झाली? असं काही स्पेसिफिक इंटरेस्टिंग स्टोरी अशी नाही आहे, पण मी बरेच ऑडिशन्स दिले होते वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी आणि कदाचित त्यातून इकडच्या क्रिएटिव्ज वाल्या टीमकडे माझा नंबर होता. मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि एक ऑडिशन झालं आणि मला नंतर कळवण्यात आलं की ह्या मालिकेसाठी तुला एक आम्ही कॅरेक्टर रोल ऑफर करत आहोत. अँड मग मी लगेच हो बोलले होते. येस. आम्ही तुला रील्समधून तर खूप वेळा पाहतो, तुझे ऑडियन्स भरपूरच आहे. सो रील्स क्रिएट करताना की आताचा रोल करताना किती डिफिकल्टीज येतात? डिफिकल्टीज म्हणजे हे दोन्ही विश्व खूप वेगळे आहेत. रील्स जे आहे हे मी माझ्या पद्धतीने मला आवडेल तसं कॉन्टेंट आणि मला सुचेल असं कॉन्टेंट करते आणि मग ते माझ्या पद्धतीत डिझाईन करून थोडं एक्झिक्यूट करते. ही प्रोसिजर पूर्णपणे माझी आहे आणि मी स्वतंत्रपणे काम करते त्याच्यात. पण जेव्हा मी डेली सोपसाठी जॉईन झाले, पहिली मालिका असल्यामुळे माझा हा अनुभव खूपच वेगळा होता. इथे सगळं फार क्विक असतं, म्हणजे पटापट करायला लागतं आणि मला लगेचच ऑडिशन झाल्यावरती लगेचच सिलेक्शन झाल्यामुळे मला कॅरेक्टर स्टडी करायला तेवढा वेळ मिळाला नव्हता. तर मी फार टेन्शनमध्ये होते की काय होणार आहे आता, माझं सेटवर पहिल्याच दिवशी माझी वाट लागणार आहे. बट बिकॉज द टीम पूर्ण खूप सुंदर आहे, खूप छान आहे, व्यवस्थित समजून घेते, हेल्प करते, त्यामुळे हे मला फार मजा आली करायला आणि अजूनही मजा येते. मला सर एक्सप्लेन करतात प्रत्येक सीन आणि मग त्याप्रमाणे इंटेन्सिटी सगळ्या म्हणजे प्रत्येक सीनची इंटेन्सिटी, इमोशन सगळं. तर हे फार मी एन्जॉय करते. जरी हे माझं स्वतंत्र असं वेगळं विश्व नसलं तरी पण हे एक माझ्यासाठी शिकण्याची स्टेज आहे जिथे मला भरपूर काही शिकायला मिळतं आहे आणि ऑफकोर्स आय एम एन्जॉईंग दिस एक्सपिरियन्स. कसं असतं ना की रेंज तुम्ही तुमच्याप्रमाणे कॉन्टेंट क्रिएट करता किंवा जसं असेल तसं आवडीप्रमाणे कधी शूट वगैरे करता. एक्झॅक्टली. इथे कसं होतं की पर्टिक्युलर टाइम असतो, त्या टाइम प्रमाणे यावं लागतं आणि मग शूटला वगैरे यावं लागतं. हो. सो ते कसं तुम्ही मॅनेज करता? हां, खरं तर तेच झालं. म्हणजे मला शेड्यूल्स युजली डेली सोप्सचे माहिती आहेत की सिरियलच्या शूटसाठी फार हे शेड्यूल्स खूप टाईट असतात आणि आत्तासुद्धा आहेत. म्हणजे आम्ही रोजच्या रोज भयंकर शूट, सकाळी 8:30 वाजल्यापासून रात्री 10-10:30 कितीही वाजतात, अँड इट इज नॉट इन आवर हँड. पण जोपर्यंत तुम्ही तुमचा जॉब एन्जॉय करताय तोपर्यंत कंप्लेन्स तुमच्याकडून येत नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे मी ही प्रोसिजर फार इंटरेस्टिंग वाटते, मला ही फार एन्जॉय करते मी, म्हणून पर्सनली मला हा अनुभव आवडतो आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे जसं तुम्ही म्हणालात कॉन्टेंट क्रिएशनमध्ये तसं नसतं. मला वेळ मिळेल तेव्हा मी शूट करेन, पण हे एक डिसिप्लिनसुद्धा शिकून जातं की आपल्याला ह्या वेळेतच करायचं आहे ही पर्टिक्युलर गोष्ट आणि हा सीन एवढ्या वेळेत करायचा आहे, कारण फार लिमिटेड टाईम आहे. तर त्यामुळे हे मी लर्निंग एक्सपिरियन्सच्याच हिशोबाने घेते की ह्यातनं फार काही शिकायला मिळतं आहे मला. हो हो एक्झॅक्टली. हो तसंच. रील्स क्रिएट करणं इझी आहे की आत्ताचा रोल? इझी तर रील्सच आहे 100%. म्हणजे कम्पॅरेटिव्हली इझी, देर इज नो कम्पॅरिझन ॲक्च्युली, कारण का रील्स आणि सिरियलचं दोघांचं माध्यम फार वेगळं आहे. सोशल मीडिया हे फार वेगळं विश्व आहे आणि टी व्ही टेलिव्हिजन हे फार वेगळं जग आहे. तर पण रील्स कम्पॅरेटिव्हली इझी मला वाटतात, कारण का इन्फ्लुएन्सर्स आहेत, कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, ते त्यांच्या पद्धतीत त्यांच्या कम्फर्ट झोननुसार एक्सपेरिमेंट्स करू शकतात. इथे तसं नसतं. आपल्याला एक कॅरेक्टर दिलं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडं स्टडी करावं लागतं आणि मग त्या हिशोबाने आपल्याला ते प्ले करायचं आहे. मग थोडंसं कठीण आहे, पण ऑफकोर्स परत मी तेच म्हणेन की कंपॅरिझन तर नाहीच आहे, कारण फार दोन्ही पण दोघांचेही माध्यम वेगळे आहेत आणि दोघांची ऑडियन्स फार वेगळी आहे. पण आता ह्या ज्या बिझी शेड्यूल्समधून तुझे रील्स वगैरे जे बनवतेस ते कसं काय मॅनेज करते? जसं मी म्हटलं, मला
भयंकर पॅशन आहे डान्सिंगचं, कॉन्टेंट क्रिएशनचं. त्यामुळे ह्याचा मला असा कंटाळा नाही येत, वेळ मिळेल तसं. आणि हे लोक सगळी टीम, मुळात ही सगळी टीम फार एन्थुझियास्टिक आहे, फार प्रोत्साहित आहे करणारी लोकं आहेत. त्यामुळे मला अशी लोकंही भेटली आहेत. मग हे सगळं मॅनेजेबल आहे माझ्यासाठी, की फावल्या वेळात कधी ब्रेक आहे. हां, आणि मी कोणालाही जाऊन सांगितलं तर कोणी तयार होईल, कोणी काय, सगळेच तयार होतील की आम्हाला आम्ही करणार तुझ्याबरोबर. सगळे तयार असतात की आम्ही करणार. हां, हो हो हो, ते म्हणजे ते इतके, त्यांना मी तेच सांगितलं होतं की आपल्याला एक रील करायची. त्यामुळे सगळे रूममध्ये आले होते. कोणाला माहीतच नव्हतं की मी काय कॉन्टेंट करणार आहे किंवा काय करणार आहे, प्रँक करणार आहे का काय. मी नुसता फोन ठेवला. आता त्या सगळ्यांनी फोन पाहिला, पण त्यांना वाटलं की मी काहीतरी रील त्यांना वाटलं की मी खरंच काहीतरी रील शूट करते. तर सगळेजण असेच त्याच एनर्जीने आले की अरे रील करायची आता. पण मी अशी किंचाळले वगैरे. ते सगळे नॅचरल रिॲक्शन्स आहेत सगळ्यांचे. सगळ्यांनी स्पॉन्टॅनियसली असं रिॲक्ट केलं की काय हे, काय करतेस. रुची फार शांत व्यक्ती आहे, त्यामुळे तिला असं म्हणजे ती लगेच रिॲक्ट नाही होत, तिला थोडा वेळ लागते. शांत आहे. तिला असं मी किंचाळले वगैरे, तिचं असं झालं की काय करतेस तू, हे काय आहे. मी तिला म्हटलं तू ऐकलंस ना बाहेरून मी किंचाळत होती. मी काहीच ऐकलेलं नाही आहे. तू काय हे काय केलंस तू, मला मी घाबरू का. मला बोलते एक टेक घ्यावा तर दुसरा. मग मी घेतला सुद्धा होता तिचा टेक, की तू घाबर आत्मा. नाही, मला नाही माहिती, मी प्रँक करत होती, तू घाबरली नाहीस, माझी मिस्टेक नाही आहे, तू घाबर. तर तिने केलं पण होतं. पण मी म्हटलं की नाही, एखादं तरी कोणीतरी असू शकतं जे असं रिॲक्ट नाही करणार. कारण हो हो, कारण फर्स्ट टेकमध्ये तिने रिॲक्टच नाही केला. माझा पचका झाला होता तिथे. आणि माझं असं होतं की का तू नाही, मला परत टेक घ्यायचा, आता तू परत घाबर. सो इथे पहिल्या सेटवर आल्यानंतर तुझं पहिलं बॉन्डिंग म्हणजे जे को स्टार्स वगैरे आहे त्यांचं कसं होतं तुझ्यासोबत? जसं मी म्हटलं, हे पूर्ण कुटुंब आहे आणि या कुटुंबातला आता मी सुद्धा एक भाग झाले, कारण त्यांनी मला तसं ट्रीट केलं आहे आणि दे आर व्हेरी वेलकमिंग. तर मला असं अडचण असं नाही वाटलं. पहिले 2-3 दिवस मी फार नर्वस होते की आता माझं कसं होणार, कारण माझी पहिली मालिका आहे आणि मी ह्या म्हणजे सिरियल माझी पहिली आहे, नवीन. एक्झॅक्टली. आणि हे माझा नवीन एक्सपिरियन्स आहे. मी कसं करू आणि लोकांबरोबर मी कसं कम्फर्टेबल होऊ, कारण मला वेळ लागतो थोडा सगळ्यांमध्ये सेटल व्हायला. पण सगळेजण फार छान आहेत, बोलके आहेत, सगळ्यांनी सुंदर. उलट माझं जेव्हा पहिलं एंट्री जेव्हा टेलिकास्ट झाली होती तेव्हा सगळ्यांकडनं मला हे आलं की की तुझी फार सुंदर एंट्री झाली वगैरे. तर मला हे ऐकून फार बरं वाटलं आणि सगळ्यांनी स्वतःहून येऊन सांगितलं. म्हणजे मी आधीच सगळ्यांशी बोलायला घाबरायचे थोडे की अरे कोणाशी कसं बोलायचं, काय बोलायचं. पण सगळे स्वतःहून येऊन बोलायला लागले की नाही तू खरंच छान केलंस, छान झाली चारूची एंट्री आणि छान करतेस. मग दॅट्स व्हेन आय थॉट की आय कॅन रिली बॉन्ड विथ देम. आणि त्यांनी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतलं की मला ते कम्फर्टेबल फील करवतील सगळ्यांमध्ये. त्यामुळे ते फार मजा आली. आणि माझं बॉन्ड स्पेसिफिकली कोणाबद्दल सांगायचं असेल तर सिद्धीताई, मंजू आत्या म्हणजेच वैशालीताई आणि सिद्धीताई म्हणजे लाली आत्या, ह्यांच्याबरोबर फार सुंदर आहे. जसं टेलिव्हिजनमध्ये जे आमचं दिसतं तसंच आहे. हां, ऑफ स्क्रीनसुद्धा. इवन उमा आत्या म्हणजे खुशबूताई आणि निशी, आम्ही फार. अशोक सर, येस, ॲक्च्युली मी त्यांच्या बाबतीत पण थोडी अशी होती की अरे ते फार सिनियर आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी इतकी कामं केली आहेत, ते बोलतील की नाही बोलतील आपल्याला नाही माहीत काय होईल. पण फर्स्ट डे जेव्हा सर भेटले तेव्हा अरे सुंदर काम झालं चारू, खूप छान एंट्री. आणि मला ते इट गिव्स अ मोटिवेशन, राईट. मग सगळे फार सुंदर छान आहेत स्वभावाने म्हणा, खूप चांगले आहेत. त्यामुळे अशोक सर पण फार छान आहेत. असं काय बाळा कशी आहेस अशी काळजी घेतात की काय. हो, खूप हेल्प करतात की तुला वाटलं तर आपण रीडिंग करूया असं सगळं. तुझी रील्सची जी जर्नी आहे ती कशी सुरू झाली? म्हणजे आपण बघतो ना की अरे लाईक ऑरेंज ज्यूस गँग एक्झाम्पल किंवा बाकीचे पण आहेत किंवा तुझे ग्रुप मेंबर्स आहेत वगैरे. सो तुला कधीपासून वाटलं की हां बाबा की आपण पण रील्स वगैरे बनवूया म्हणून? ॲक्च्युली सगळ्यांची जर्नी
कोविडपासून सुरू झाली, पण माझी त्याच्यात थोडा आधी सुरू झाली होती. माझी मैत्रीण आहे एक, ती शेफ आहे आणि ती मला फार सांगायची की पालवी तू व्हिडिओज वगैरे का नाही करत. आणि माझं अकाउंट प्रायव्हेट होतं, मी फार अशी कन्झर्वेटिव्ह की नाही मला नाही हे जमणार, मी नाही करणार. पण मला बघायला आवडायचे डान्स व्हिडिओज, मेकअप व्हिडिओज किंवा कॉन्टेंट लोकांचे. त्यामुळे ती मला सांगायची की तू पण कर ना असं काहीतरी. आणि मी कॉलेजमध्ये ड्रामा करायचे, थिएटर, आणि त्याच्या स्कूलमध्ये पण मी ड्रॅमॅटिक्समध्ये होते. त्यामुळे मला ती आवड होती, पण ती अशी स्वतःहून करावी असं मला कधीच वाटलं नव्हतं. तर माझी मैत्रीण मला सतत सांगायची की तू डान्स व्हिडिओ कर, काहीतरी कर. आणि तिने मला खूप फोर्स करून मी एक डान्स व्हिडिओ तयार केलेली. तर माझी जर्नी ॲक्च्युली डान्स व्हिडिओजपासून सुरू झाली आहे. डान्सच्या सगळ्या व्हिडिओज, रील्स ते सगळं मी करायचे. आणि त्याच्यानंतर कॉन्टेंटकडे मी वळले, जेव्हा मला असं वाटायला लागलं की मी पण असं काहीतरी करू शकते, मला सुचायला लागलं. मग मी बरेच बंच ऑफ कॉन्टेंट्स लिहिले. सपोज आता मी डान्स करते, पण आपण याचा एखाद्याचा क्रिएटरचा कॉन्टेंट बघितला की म्हणजे आता चला आपण पण कॉन्टेंट क्रिएट करू शकतो, असं कधी माहिती तिथून काही असं पर्सनली म्हणजे असं कोणाचं असं इन्स्पिरेशन असं नाही सांगता येणार, कारण मी कॉलेजमध्ये फार ॲक्टिव्ह होते. मी कॉलेजमध्ये डान्सेस करायचे, मी अँकरिंग करायचे. तर तो कॉन्फिडन्सच्या बाबतीत काही असं पर्टिक्युलर पर्सन असं नाही आहे ज्याला घेऊन मी इन्स्पायर्ड झाले. पण ते असं होतं की मला माझं काहीतरी करायचं आहे. तर मी बाकीच्यांचे जेव्हा डान्स व्हिडिओज बघायला लागले तेव्हा मला असं वाटायला लागलं की मी पण करू शकते काहीतरी. मग मी माझ्या पद्धतीने, माझ्या स्टाईलने काहीतरी करायचं आहे. आणि ऑफकोर्स म्हणजे इन्स्पिरेशन ॲज इन कॉन्टेंट क्रिएटर वाईज इन्स्पिरेशन नाही, पण डान्सच्या बाबतीत माझी माधुरी दीक्षित मॅम नेहमीच इन्स्पिरेशन राहिले आहेत. त्यामुळे ते ग्रेस आणि ते यावं आपल्या त्या व्हिडिओजमध्ये, हे नेहमी मला वाटायचं. तुझी पहिली रील कोणती होती जी व्हायरल झाली आणि त्या रील थ्रू फेमस झालेली? एक व्हायरल रील माझं एक ॲनिमेशन सिरीज मी करते की एखादं कार्टून कॅरेक्टर आणि ते ट्रान्झिशन होतं, मी असते आणि मग ते ट्रान्झिशन टू कार्टून कॅरेक्टर. तर ती एक रील व्हायरल झाली होती की वेन युअर बॉयफ्रेंड डझंट गिव्ह यू अटेन्शन फॉर 4 होल मिनिट्स. आणि मी ते डक, जे टॉम अँड जेरीमधलं डक आहे, नो बॉडी लव्स मी, नो बॉडी, आय एम शुअर आय एम अगली, ते वाला केलं होतं. आणि ते लोकांना खूप आवडलेलं. तर माझी ती पहिली रील जी खूप व्हायरल गेली. आणि माझे फ्रेंड्स जे श्रुतिक आहेत, साई आहे, त्या सगळ्यांबरोबर जे मी करायची ते तर सोनाली, हो, हे सगळा आमचा जो ग्रुप आहे आम्ही जे करायचो ते तर जायचंच व्हायरल. माझी आणि श्रुतिकची जी एक्स गर्लफ्रेंडवाली सिरीज आहे ती फार चालायची. आणि माझी आणि साईची ह्याची मेल बेस्ट फ्रेंड सिरीज ती चालायची. त्यामुळे असे ते नंतर मग व्हायरल होत गेले. सो कॉन्टेंट क्रिएशन हा जो पार्ट झाला, पण कॉन्टेंट क्रिएशन ॲज अ इन्फ्लुएन्सर पण असतो. सो आपण बोलतो ना की बाबा काही पेड कॅम्पेन्स आणि वगैरे असतात, किंवा मग घरातनं पण सपोर्ट वगैरे असतो, फॅमिलीचा सपोर्ट असतो. तो सपोर्ट कसा तुझ्यासाठी होता? माझे पेरेंट्स फार एन्थुझियास्टिक राहिलेत माझ्या करिअरला घेऊन. त्यांना नेहमीच असं वाटायचं की मी क्रिएटिव्ह फील्डमध्ये किंवा आर्टिस्टिक फील्डमध्ये करावं काम. आणि स्कूलपासून म्हणजे मी कॉलेजपासनं वगैरेच अकॅडमिक्समध्ये चांगलं असल्यामुळे मी फार असं होतं की नाही मला नाही करायचं असं. आणि मला प्रॉपर स्टेबल लाईफ ज्यामध्ये, त्यामुळे मी कॉमर्स घेतलं, मी फॉरेन ट्रेड केलं, ॲडव्हान्स डिप्लोमा केला. म्हणजे मला शिक्षणात जास्त आवड होती. मग माझं असं नव्हतं की मी आर्टिस्टिक फील्डमध्ये काही करेन. पण ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या आणि मग पेरेंट्सना तर तशीही आवड होती. तर त्यांचं असं झालं की तू करच आता, तू त्यात तुझा मार्ग शोध. आणि असं काही ठरवलं नव्हतंच. ऑफकोर्स मी जसं म्हटलं की काही असं मी अकॅडमिकली फार त्या गोष्टीकडे प्रोन होती की मी तेच करेन. पण नंतर जसं ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या तसं मग सगळ्या गोष्टी लाईनअप झाल्या आणि मग वाटलं की ठीक आहे. हो, पण पेरेंट्स माझे खूप आधीपासून सपोर्टिव्ह. उलट मी जेव्हा कॉन्टेंट क्रिएशनसोबत जॉब करत होते तेव्हा त्यांचं असं होतं की तू का करतेस जॉब, नको करूस, तू ह्याच्याकडे फोकस कर, तू ऑडिशन्स दे, तू वर्कशॉप्स जा, तू थिएटरसाठी ट्राय कर. त्यांचं ते सगळं होतं. आणि माझं असं होतं की नाही मला जॉब करायचा आहे, मला शिक्षण करायचं आहे, मी अजून पुढे मास्टर्स वगैरे करेन. तर आमच्याकडे थोडं उलटा सिनारिओ आहे की आई वडील सांगतात की तू ते कर आणि मी असं नाही. काही काही फॅमिलीमध्ये कसं असतं ना की शिक्षण हे शिक्षणाचं असतं. हो,
मुलांच्या आवड वगैरे निवड असतात ते हो. पॅरेंट्स अजूनही बघत नाही की हो. म्हणजे तू फक्त शिक्षणच कर, की तू आम्ही सांगतो हो. तू फक्त निवड. हो. पण एक ही चांगली गोष्ट आहे की पॅरेंट्स खूप support हो, आणि करतात. ते असं नाही, म्हणजे ते कधी असं म्हणाले नाही की तू नको करूस, तू तुझं पॅशन फॉलो कर, पण तू तुझं अकॅडमिक्स पण सांभाळ, तू तुझं शिक्षण, एज्युकेशन, सगळ्या त्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दे. मग ते सगळंच सोडून मी जर ते केलं असतं तर कदाचित त्यांनी सुद्धा आक्षेप घेतला असता, कारण शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे एज्युकेशन करत मी हे सगळं करत असल्यामुळे त्यांनी मला कधीच ह्या बाबतीत थांबवलं नाही. कसं आहे ना की इन्फ्लुएन्सर आपण बोलतो त्याच्यामध्ये पण अप्स अँड डाऊन वगैरे सो येतच असतात त्याच्यामध्ये. सो तुला असं वाटलं की बाबा की मला ही गोष्ट करायची आहे पण ती होतच नाही आहे, आता मी हे सोडून देते वगैरे, तर त्यावेळेला तुला पुश कोणी केलं की बाबा नाही तू करू शकतेस? खरं तर मला हे फार नंतर कळालं की आपलं इंस्टाग्रामच सगळं नाही आहे, किंवा सोशल मीडियावरती जे आपण लाईफ पोर्ट्रे करतो तेच सगळं नाही आहे. ऑफकोर्स मी, कारण खूप लहान असल्यामुळे मी जेव्हा डान्स व्हिडिओज आणि करायला लागले तेव्हा कदाचित मला ते सुचलं नसेल, पण त्या एक्सपिरियन्ससाठी मी नवीन होते म्हणून. पण त्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर होऊ नये याची खूप काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी. सगळ्या यंगस्टर्सना माझं हेच सांगणं आहे की सोशल मीडियाचं लाईफ आहे ते ऑफकोर्स ट्रू असावं, ट्रान्सपरंट असावं, पण जर ते नसेल, तुम्हाला एक पॅटर्न ठेवायचं आहे तुमचं, तसं लोकांना तुमचं वेगळं पर्सनॅलिटी तुम्हाला पोर्ट्रे करायची आहे, तर ठीक आहे, पण त्या गोष्टीला तुमच्या मनावरती किंवा तुमच्या पर्सनल लाईफवरती परिणाम होता कामा नये. कारण जर चांगलं झालं तर आपण चांगलंच म्हणणार, पण वाईट झालं तर मग जी लोक बोलणारी आहेत ती लोक आपल्याला सपोर्ट नाही करणार. हां, रील्स वगैरे पण एखादी जर असेल, हो हो हो, काही लोक ट्रोल करणारे पण असतात त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. ते कसं करतेस? ट्रोल म्हणजे मला जसं फार असं हेट किंवा फार ट्रोलिंग असं कधी झालं नाही आहे, टचवूड. पण असतात काही जण हेट कॉमेंट्स करणारे, पण मी आय डिसाईड टू इग्नोर, काहीच करू नाही शकत. आता बोलतात. इवन मी जेव्हा नवीन स्टार्ट केलं होतं तेव्हासुद्धा लोक बोलायची, पण असे एखाद दुसरं कोणी असेल तर, पण असं वाईट कॉमेंट नाही. आजकाल मी ट्रोलिंग कॉमेंट पण फार मजेशीर पद्धतीत घ्यायला लागले. जसं त्या प्रँकवाल्या व्हिडिओमध्ये मला सगळेजण म्हणतात तू कावळ्यासारखी ओरडलीस. म्हणजे लोकांची क्रिएटिव्हिटी इतकी डेंजर आहे की ते मला म्हणतात की तू कावळ्यासारखा आवाज काढतेस. तर मला असं झालं की खूप वेगळंच असतं काही. हो, आणि मला असं झालं होतं की मी कावळ्याचा पण आवाज काढू शकते त्याच्यात. पण मी किंचाळले होते, पण माझा आवाज कावळ्यासारखा निघाला आहे. पण ते मी आय टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे. सो ऑल द ट्रोल्स आर व्हेरी पॉझिटिव्ह. हो हो, आणि फार इंटरेस्टिंगली त्यांचं इमॅजिनेशन पण इतकं क्रिएटिव्ह असतं की ते काही तथ्य लावतं, आणि मला मजा येते त्यांचे कमेंट्स वाचून. जसं मी म्हटलं, हेट कॉमेंट्स असे नाही म्हणता येणार त्यांना, पण ते त्यांचं इमॅजिनेशन आहे, ते त्यांचं विश्व त्यांच्या कॉमेंट सेक्शनमध्ये क्रिएट करतात आणि त्याच्यावरती डिस्कशन पण चालू करतात, ज्याच्यामध्ये मी नाही आहे पण त्यांचं डिस्कशन चालू आहे. हो हो, मग माझा तर फायदाच आहे, त्यामुळे ते करतात. तर मला आवडतं त्यांचं ट्रोलिंग किंवा काही आहे. हो, आणि महत्त्वाचं काय आहे, आपल्याला जे आवडतंय ते लोकांना दिसतंय आणि ते लोकांना आवडतंय. जर त्यातल्या काही लोकांना नाही आवडत आहे तर ठीक आहे, तर त्यांचा चॉईस आहे. आणि ऑफकोर्स त्यांना अधिकार आहे त्यांना कॉमेंटमध्ये येऊन बोलावं की नाही आवडते भाई, मला नाही, घाण केलंस तू, ठीक आहे. पण मला पण असं होतं की कधीतरी की का बघताय मग तुम्ही येऊन कॉमेंट करताय, पण तुम्ही बोलताय की नाही आवडलंय, चांगलं नाही आहे. पण ठीक आहे, 10 लोकांमधून जर 8 लोक बोलली आहेत की तू खूप छान केलं आहेस, तर आय डिसाईड टू फोकस ऑन 8 पीपल दॅन दोज 2 पीपल, की इट्स ओके. येस. ओके. सो हे जे तुला या सिरियलसाठी जे काम मिळालं ते तुझ्या फॅमिलीसाठी किंवा फ्रेंड सर्कलसाठी असं सरप्राईज वगैरे काही होतं? ॲक्च्युली मी जेव्हा ऑडिशन दिली ना तेव्हा मी सांगितलंच नव्हतं घरी की मी हे ऑडिशन करते किंवा झी मराठीसाठी करते किंवा सारं काही तिच्यासाठी स्पेसिफिकली नाव घेऊन काहीच सांगितलं नव्हतं. कारण खूप पटापट झालं हे सगळं. मला स्क्रिप्ट मिळाली आणि मला सांगितलं की ऑडिशन पाठव. तर विक्रांत जे आपले क्रिएटिव्ह टीममधले आहेत त्यांनी मला सांगितलं की तू हे ऑडिशन पाठव. मला माहीतही नव्हतं त्यांना नंबर कुठून मिळाला आहे.
तर मी ऑडिशन करून पाठवलं होतं आणि त्यांचे 2-3 दिवसाने फोन येऊ लागले की आम्हाला आवडतं आहे तुझं काम आणि तू छान केलं आहेस, तू कदाचित तुझं होऊ शकते, तू येऊ शकतेस का लुक टेस्टसाठी वगैरे. मी काहीच सांगितलं नव्हतं घरी. मी घरी फक्त इतकंच सांगितलेलं की करते मी काहीतरी, एक ऑडिशन देते आणि त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. पण कुठल्या सिरियलसाठी किंवा कुठल्या चॅनलसाठी हे काहीच माहीत नव्हतं. मग जेव्हा मला फायनल फोन आला की डन झालं आहे, यू आर इन फॉर दिस कॅरेक्टर कॉल्ड चारू, तेव्हा मी घरी सांगितलं. आणि माझी आई फार बघते झी मराठी, तर तिच्यासाठी ते फार मोठी गोष्ट होती की अरे आपली मुलगी आता झी मराठीवर दिसणार. तिला फार आनंद झाला होता आणि कारण तिला आधीपासूनच वाटत होतं की मी करावं, टेलिव्हिजनमध्ये मी यावं, मी डेली सोप करावी. पण मी पर्सनली डेली सोपसाठी ऑडिशन करत नव्हते आणि मी पर्सनली त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते, कारण मला माहिती आहे माझे जेवढे फ्रेंड्स आहेत ते सगळे फार लांब लांब ट्रॅव्हल करतात आणि येतात. शेड्यूल पण इतकं पॅक असतं, तर माझं असं होतं की मला नाही करायचं आहे डेली सोप वगैरे, मला नाही जमणार, एवढं हेक्टिक शेड्यूल नाही जमणार. आणि जेव्हा लहान होते तेव्हा मला असे 1-2 रिजेक्शन्स पण आले की अरे तू लहान दिसतेस की स्क्रीनवर. तर मी म्हटलं ठीक आहे आता थांबूया आपण, नको. रिसेंटली असं नाही, मी लहान म्हणजे मी 18 वर्षाची असताना मी इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली, ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. तर मी ऑफकोर्स खूप लहान दिसायचे स्क्रीनवर, त्यामुळे मग मी मोठ्या रोलसाठी ऑडिशन दिल्यावर मग ते म्हणायचं की तू लहान दिसतेस. मग माझं ते असं होतं की आता मला रिजेक्शन मिळते, मला नाही करायचं डेली सोप आणि एवढं लांब जायचं, एवढं शूट मी नाही करणार वगैरे, माझं असं होतं. त्यामुळे हो, आणि ऑफकोर्स असं होतं की मी डिपेंड करतं मला काय कॅरेक्टर मिळेल हे ते. माझं असं फार होतं की नाही, कदाचित मी नाही करू शकणार, एवढं स्ट्रगल मी नाही करू शकणार. पण हे कॅरेक्टर हाती आल्यावरती मग असं आईवडिलांचं पण होतं की तू करावं, आम्हाला असं वाटतं की तू घे, तुला आले एवढी चांगली संधी. हो, आणि स्पेशली झी मराठीसाठी करावं. इनफॅक्ट हे कॅरेक्टर पण जे चारू आहे ते नेगेटिव्ह कॅरेक्टर होतं, तर मला खूप त्या गोष्टीचं दडपण होतं की मी कसं करता येईल की नाही. पण त्यांनी सांगितलं मला की नाही तू कर, बिंदास कर, तू करेल, तुला सपोर्ट करायला असतील लोक, शिकवायला असतील लोक, हळूहळू शिकशील. मग त्यापेक्षा केलं. माझ्या मैत्रिणीला, माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिला पण हे माहिती नव्हतं. तिला मी नंतर सांगितलं जेव्हा डन झालं आणि मी लुक टेस्टला आल्यानंतर पहिल्या दिवशी शूटला आले तेव्हा तिला मी सांगितलं. तेव्हा ती खूप खुश होती, कारण तीच मैत्रीण जी मला डान्स व्हिडिओ करायला सपोर्ट करायची, जेव्हा तिला कळलं की मी सिरियलसाठी करते तर ती भयंकर आनंदी होती. आणि तिने तिच्या म्हणजे माझे सगळेच फ्रेंड्स त्यांनी सगळ्यांनी ते त्यांच्या इंस्टाग्रामवर, व्हॉट्सॲपवर, माझे काका काकी, मामा मामी सगळे, आणि आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच ॲक्टर किंवा आर्टिस्ट फील्डमध्ये नाही आहे, त्यामुळे सगळ्यांना फार कौतुक होतं त्याचं. सगळ्यांनी फार शेअर केलं आणि अजूनही आपसूक सगळे बघतात ही मालिका. जे बघणारे नव्हते ते सुद्धा बघायला लागलेत, म्हणजे माझे आजी आजोबा वगैरे कधीच बघायचं नाही, ते सुद्धा बघायला लागलेत की पालवी टीव्हीवर येते आता आम्ही बघणार. हो, आय थिंक सो अंकितानी कमेंट केलेली होती प्रोमोच्या इथे झी मराठीला ग्लोबल. हो, सो तिला कधी माहिती पडलेलं की अंकिताला सुद्धा मी नंतरच सांगितलं. मी जसं म्हटलं मग सगळ्यांना सरप्राईजच होतं हे. आई बाबांना आधी सांगितलं, त्याच्यानंतर माझी मैत्रीण साक्षी तिला सांगितलं, अंकिताला सांगितलं तर ती पण खूप खुश होती की ब्रो फायनली यू गॉट इट तिच्या टोनमध्ये. पण हो, आणि म्हणजे आम्ही फार सपोर्टिव्ह फ्रेंड्स आहोत एकमेकांबाबतीत की तुला मिळालं, वा वा वा, खुश, सेलिब्रेट. हो, आणि हेच माझ्या आयुष्यात मला वाटतं की हे लक्कीली मला फॅमिली आणि फ्रेंड्स हे खूप चांगले मिळाले आहेत. जे फ्रेंड सर्कल पण माझा खूप मोठा असा नाही आहे, पण जेवढी लोकं आहेत ते फार सपोर्टिव्ह आहेत, त्यांचे नेहमी आशीर्वाद असतात माझ्या पाठी आणि त्यांच्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य होतात. सो आता जो सिरियलमधला जो करंट ट्रॅक आहे आणि जे ट्विस्ट वगैरे आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? करंट ट्रॅक बघायला गेलं तर चारू हे भयंकर शेडी आणि मूडी कॅरेक्टर आहे. ती एक पॅशनेट लवर आहे श्रीनूची, आणि त्यामुळे ती कुठलीही हद्द पार करू शकते श्रीनूचं प्रेम मिळवण्यासाठी. तर हेच आहे, पण तिला श्रीनू मिळणार की नाही हे बघणं जास्त इंटरेस्टिंग आहे. जसं ओवी आणि श्रीनूचं प्रेम आहे आणि त्यामध्ये ती काय काय करणार आहे, लग्न मोडेल, काय करेल, त्यांचं काहीच माहीत नाही. पण त्यासाठी तुम्हा सगळ्यांना
सारं काही तिच्यासाठी रोज पाहायला हवं की चारू काय काय करते, कारण ती रोज रोज काही ना काहीतरी ड्रामा करणार आहे आणि ती रोज रोज त्यांचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि श्रीनूला स्वतःचं करून घेणार आहे. तर चारू या घरात काय काय करणार, श्रीनू त्यासाठी काय रिॲक्ट करणार, ओवी काय करणार आणि हे अख्खं कुटुंब चारूला सामील करून घेणार की नाही, हे बघायला तुम्ही सारं काही तिच्यासाठी रोज रात्री 8:30 वाजता बघायला विसरू नका आपल्या लाडक्या झी मराठीवर. धन्यवाद.